नमस्कार, जय महाराष्ट्र. तर आपला आजचा जो व्हिडिओ आहे, मी आज सकाळी एक व्हिडिओ शेअर केला होता. आपल्या ज्या महिलांची ई-के-वाय-सी झालेली नाही, त्या महिलांनी कुठे जायचं आहे, कुणाला भेटायचं आहे आणि तुमचा विनंती अर्ज हा कुठे द्यायचा आहे, हे मी आज सकाळच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेलं आहे. ई-के-वाय-सी नाही झाले तर तुम्हाला या योजनेच्या अंतर्गत म्हणजेच लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत लाभ मिळणार नाही. तुम्ही अपात्र होणार आहात. एवढा मुद्दा क्लिअर आहे. आता पुढे येऊया. मी आज एक सकाळी व्हिडिओ शेअर केला होता. तर त्या व्हिडिओची लिंक मी खाली दिलेली आहे. तो व्हिडिओ अगोदर पाहून घ्या. त्याच्यामध्ये जी मी माहिती सांगितली, त्याच्यामध्ये मी एक अर्ज पण दिला आहे. तर हे अर्ज जे आहेत त्याचे फोटो तुम्हाला देणार आहे मी. पण मी अजून ते का दिलं नाही, कारण मला कमेंट तुमच्या आवश्यक आहेत. तुमच्या कमेंट आल्या, तुमचे प्रश्न आले ना सगळे, त्याचे उत्तरं देऊन मग ते फोटो तुम्हाला देणार आहे. तर मला आज बऱ्याच कमेंट आलेल्या आहेत. कमेंट काय आहे, ताई आम्ही पंचायत समितीमध्ये गेलो, ते लोक अर्ज घेत नाहीत. अंगणवाडी ताईंकडे गेलो, अर्ज घेत नाहीत. मी तो अर्ज जो दिला आहे ना, तो तुम्हाला इथे तिथे तिथे इथे कुठेही द्यायचा नाही असं सांगितलंय. मी तुम्हाला सांगितलंय, मी दिलेला अर्ज जो आहे तुम्हाला महिला व बाल कल्याण विभागाला तुमच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्येच द्यायचा आहे. इकडं तिकडं कुठेही द्यायचा नाही. तुम्ही फक्त थंबनेल पाहून मला कमेंट करत असता, तर व्हिडिओ अगोदर पाहत जा. मी व्हिडिओमध्ये सर्व सविस्तर माहिती दिलेली आहे. त्या ठिकाणी जेवढ्याही व्हिडिओच्या अंतर्गत त्या मला कमेंट येणार आहेत, त्या कमेंटच्या अंतर्गत मी तुम्हाला उत्तरांचे व्हिडिओ शेअर करणार आहे. आणि शेवटी माझे 2 व्हिडिओ ह्याच्यावर अपलोड होणार आहेत. एक व्हिडिओ होता तो मी आज सकाळी अपलोड केलाय. दुसरा व्हिडिओ मी उद्या सकाळी अपलोड करणार आहे. ह्याच्यामध्ये सांगायचं असं आहे की आजचा जो व्हिडिओ आहे मी केलेला शेअर, त्याच्यामध्ये जे फॉर्म सांगितलाय ती जी वेगळी माहिती आहे. आणि उद्या जो मी व्हिडिओ शेअर करणार आहे त्या माझ्या सर्व सिंगल महिलांसाठी आहे, ज्यांच्याकडे कुठलेही आधार कार्ड नाही दुसरे देण्यासाठी किंवा कुठलेही कागदपत्र नाही. आलं का लक्षात? तर या संदर्भामध्ये आपला उद्याचा व्हिडिओ असणार आहे. ते दोन्ही व्हिडिओ तुम्ही पाहायचे आहेत. त्यानंतर तुमच्या जेवढ्याही कमेंट मला येणार आहेत त्याचे उत्तर मी तुम्हाला देणार आहे. आणि त्याच विषयावर म्हणजे दोन्ही फॉर्मच्या विषयावर एकाच दिवशी लाईव्ह घेणार आहे. आता मी सध्या आपल्या जानेवारी महिन्याच्या वितरणाची वाट पाहत आहे. एकदा जानेवारीचा हप्ता आला की तुम्हाला मी सांगणार आहे तो फॉर्म कुठे द्यायचा, परत कधी जायचं, ही सगळी माहिती मी तुम्हाला देणार आहे. आपल्या जानेवारी महिन्याचं वितरण होऊ द्या. आता मी जानेवारी महिन्याचं वितरण होऊ द्या असं का म्हणत आहे, कारण मलाही पाहायचंय की कुठल्या कुठल्या महिलांची के-वाय-सी झाली आणि कोणाकोणाला हप्ता येणार आहे. नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता नाही आला, पण जर जानेवारीचा हप्ता आला तर मग कशाला ते अर्ज द्यायचं, मग नाही द्यायचा, म्हणून मी थांबले आहे. जानेवारीचं वितरण झालं की मी तुम्हाला ते ऍप्लिकेशन द्यायला लावणार आहे. त्याच्या अगोदर सर्व माहिती मी तुम्हाला देत आहे. मला असं वाटतं ती खाली लिंक दिलेली आहे ना, तो व्हिडिओ पहा, त्यानंतर त्याच्या अंतर्गत मला कमेंट करा. चला तर मग परत भेटू. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.